मला बऱ्याचशा म्हणजे आता ब्लॉग चालू केल्यापासून बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केल्या, दादा तुझं घर दाव म्हणजे तू कसं म्हणजे कसं सिस्टीम केली कशी नाही काय म्हणजे काय असेल ते म्हणजे सगळं दावायचं होतं मला. पण काय झालं काही कारणास्तव मी बंदच केलं व्हिडिओ. त्याच्यामुळं मी आता पुन्हा आता बंगल्याचं काम कंप्लीट झाले तरी थोडं थोडं राहिले अजून, तरी मी दावायचा तुम्हाला प्रयत्न करतो. आता मी काय करतो, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दावतो. तर ही आहे बांगल्याची पुढची साईज, दिसली का? उन्हामुळं काही जास्त करून दिसणार नाही. मस्तपैकी असं रुंद पोर्च. तुळशीला अजून तुळशी रुंदावून करायचे राहिले. असं मस्तपैकी परिसर आहे, म्हणजे शेतात आलं की डायरेक्ट घरी. अजून हा आपल्याला समोरून रोड बनवायचा, हा डायरेक्ट ती रेल्वे लाईनचे खांब दिसतात ना त्याला टच करायचा, म्हणजे जे इकडून येणार लोक सरळ इकडं आले पाहिजे. आता हा आहे हॉल. हा हॉलमधून गेल्यावरती पुढं डायरेक्ट आपल्याला वरती जिन्यावर जायला पायऱ्या. इथं समोर देवघर. देवघर झाल्यावर इथं एक बेडरूम. सगळीकडून म्हणजे आपण असं घर पॉईंट घेतलाय की सगळीकडून शेत दिसतं, समोरून बी सगळीकडून. इथं मला म्हटलं ना अजून दरवाजे वगैरे बसवायचे राहिलं, बरेचसं कामं राहिलं. ही एक रूम. हे काय ही हिथून तर लय भारी दिसतं, उलट इथून जवळपासच दिसतं. आणि ही घर उघडलं तरी समोरून सगळा पेज दिसतो आणि इकडून बी पेज दिसतो सगळा. छोटंसं देवघर बनवलं आम्ही सेपरेट. इकडं आमच्या ही आमच्या आईची फेवरेट जागा, म्हणजे ती तिचं किचन. ही तिची झालं हळूहळू घेतलेली. त्यांनी बरेचशी भांडं घेतलेत बरं का, पण लय दामाने ती अगोदर ती केसावरती काय मम्मी तसलं त्या बिशीवरती लागायची भांडी, ती तवा घेतलेली ती भांडी, ही पातेली बितेली तिनेच घेतल्या सगळे हळूहळू. आणि हे तिचं किचन बरीच जण म्हणली खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे. तर हे तिचं किचन. खास तिला आवडलेला कडापा आहे हा लाल, आणि किचनमध्ये लालच असावा. आणि ही वरची किचनची डिझाईन. कसा वाटतोय? मस्त. आणि आज काय विषय, आज रविवारी, आज खिचडी. उपवास असतो ना मला कशाच काय यावं. आमच्या पप्पांना लवकर काम आलं, काहीतरी अर्जंट होतं, त्याच्यामुळे पप्पा तसंच गेलं. पप्पांना उपवास असतो रविवारचा मस्तपैकी. आणि ही तुम्ही म्हणता ही काय वेगळाच विषय केला आहे आईने. ही वेगळा विषय म्हणजे ही चालला आहे गाजराचा कसा हलवा बनवतो माणूस, म्हणजे गाजराचा कसा हलवा बनवतात तसं ही बिटाचा हलवा आहे. अलग डोक्यात तुमच्या. आणि ही हां, आणि ही दूध आहे का नाही, ही दुधात शिजवतात. दुधात शिजव म्हणलं तिला. तसं तर काय आवडत नाही, पण बघू पहिल्यांदाच करते. आणि ही तिथं चालली ह्याची तयारी कशाची मम्मी का खिचडी करते या मस्तपैकी. मलासुद्धा बारामतीला जायचं आहे छानपैकी. आणि हे आपल्या घरचा परिसर. तिकडं केशवची मम्मी ज्वारी काढते. इकडं मका आपली जाईन 2-3 दिवसात. ही पाण्यासाठी खड्डा केला तर ही लई खराब झाला, आता 2 वर्ष होत आली त्याला. आणि हिथं आपल्या भविष्यात आपलं गोट्याचा प्लॅन आहे, गोटा करायचा आहे आपल्याला. आणि ही घरासमोरचा सगळा पेस जेवढा घराभोवत पुढं नाही ना तेवढा घराच्या साईडला आहे. ही सगळी किचनचं आहे. इथनं गोटा केला की सरळ डायरेक्ट गोटा जाते. ही आधी आम्ही पत्र्याच्या घरात राहायचं आहे. आणि इथून हे दरवाजा मस्त. वरचं बी मी धावतो.
इथून मी बॅक साईडचा सगळा परिसर दिसतो. दिसलं का? हे ड्रिपा ठेवल्यात. आता वर ही अशाच जागा राहणार आमच्या. आणि ही मका आपली सगळी. ती खालची 2 तुकड्यातले सगळे पिकं निघल्यात. आणि आता ही ज्वारी निम्मी राहिली गाळायची. मस्त बाई चाललंय हळूहळू हळू. आता उन्हाळ्याची कामं असेच राहणार. ज्वारी निघाली की त्याला नांगरणी ही करावं लागेल. ह्याच्यात नांगरणी करून खतं बितं टाकून व्यवस्थित करावं लागेल. 2-3 महिनेच. ज्यांना 12 पाणी असतं ते ठीक आहे, पण ज्यांना 8 पाणी असतं ना ते जमतं. फक्त आम्हाला फक्त मेमध्ये नसतं, बाकीचं सगळं मेमध्ये असतं. पण लयत लय 10-12 गुंठ भिजतं, लयत लय अर्धा एकर. तिथं काय ह्याला काहीतरीच नाव आहे वेगळं. ही पप्पांनाच येतं म्हणायला. PUP का नाही, वॉटरप्रूफिंग केलं. हे भरपूर जागा ठेवली. पुढं मागं जरी मला बांधायची म्हणली वर खोली तर मला बांधता येईल. वरती टाकी वगैरे डायरेक्ट वरती आपण स्लॅपच टाकला. ह्याला स्लॅपच केला आहे. दिसलं. मग कसं वाटलं आमचं घर, आहे का नाही? मस्त छान असं छोटंसंच बनवलं पण छान बनवलं. थोडंच करायचं पण चांगलं करायचं. चला ओके, मी पण आता खिचडी वगैरे खातो आणि माझ्या कामात बघतो. बाय बाय.